श्री स्वामी समर्थ. तुझे आयुष्य आता जसेही कसेही आहे त्याचा स्वीकार कर. आत्ताच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेवर प्रेम कर. स्वतःला नेहमी महत्त्व दे. स्वतःसाठी जग. ज्या गोष्टीमुळे आज तुला वेदना होत आहेत त्याच गोष्टी उद्या तुला आतून मजबूत करतील. आयुष्य म्हटलं की समस्या दुःख असणारच, पण प्रत्येक दुःख सर्वांसमोर व्यक्त करत बसू नकोस, नाहीतर लोकांना फक्त चर्चा करण्याचे कारण मिळेल. देवांवरचा व स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास कधीही डगमगू देऊ नकोस. यश मिळवायचं असेल तर व ते कायमस्वरूपी टिकवून ठेवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर जास्त विश्वास ठेव. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव की जी गोष्ट तू कमवू शकतो, प्राप्त करू शकतोस, ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणे बंद कर. तुझ्या यशाच्या वाटेवर तुला वाट पाहायला लागत आहे, म्हणून तू खचून जाऊ नकोस, निराश तू होऊ नकोस. लक्षात ठेव, सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जात असते ती व्यक्ती एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलवते. आणि ज्या व्यक्तीकडे संयम व विश्वास कायम टिकून असतो त्या व्यक्तीवरही आमची कृपा नेहमी राहते. त्या व्यक्तीचा विश्वास कधीच आम्ही वाया जाऊ देत नाही. तू आयुष्यात कोणत्याही प्रसंगी त्या परिस्थितीला पाहून भयभीत होत असशील तर कोणताच मार्ग तुला सापडणार नाही. पण जर तू निर्भय मनाने कार्य करत राहत असशील तर मात्र तुला तुझ्या यशापर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग तुला नक्कीच सापडत जाईल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना आमची साथ असेल. जे तू आत्ता चांगले जे काही ठरवलेले आहेस त्यावर मेहनत घे. प्रामाणिकपणे त्यावर कष्ट कर. प्रयत्न इतके कर की यशाला तुझ्यासमोर झुकावेच लागेल. चिंता सोड, आम्हाला सर्व काही माहीत आहे. तू लवकरच तुझ्या यशाजवळ पोहोचलेला असशील. यशाने आनंदी झालेला असशील. आणि बाळा, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्याशी कधीही खोटेपणाने वागू नकोस. आणि ज्यांनी तुझा विश्वासघात केला आहे त्यांना जवळ देखील करू नकोस. वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या, त्या नेहमीच विनाशाचे कारण बनतात. जसं की जहाजामध्ये छोटे होल असते किंवा ते मोठे असो, ते जहाजाला बुडवतेच. जे चांगले असेल ते ग्रहण कर, आत्मसात कर आणि जे वाईट असेल त्याचा त्याग नक्कीच कर. मग ते विचार असो, कर्म असो किंवा माणूस असो, त्यांना तुझ्या आयुष्यातून वजा कर. जर देवांबरोबर तुझे नाते मजबूत असेल तर या जमिनीवर राहणारे लोक तुझे काहीच बिघडवू शकत नाहीत. सध्याची परिस्थिती कठीण आहे म्हणून कधीही आयुष्यावर नाराज होऊ नकोस. थोडा वेळ लागेल पण देव तुझे नक्की ऐकतील. त्यासाठी फक्त तुझा देवावरचा विश्वास अढळ असला पाहिजे. नेहमी धीर धर. कधी निराश होऊ नकोस, कारण ज्यांनी तुझे नशीब लिहिलेले आहे तोच जगाचा सर्वात मोठा लेखक आहे हे विसरू नकोस. ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही तर ती नेहमी बदलत राहते, अगदी त्याचप्रमाणे तुझे नशीबही वेळेला नक्कीच बदलेल.
ते एकसारखे राहणार नाही, तर चांगली वेळ देखील लवकरच येईल. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नकोस, तर चांगली वेळ येण्याची वाट पहा. आणि आम्ही त्यांचेसुद्धा ऐकत असतो, जे कधीच काही बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे धीर ठेव, संयम ठेव, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडून येईल. देवांच्या प्रत्येक निर्णयावर तुला समाधान शोधता आले पाहिजे, कारण आम्ही नेहमीच आमच्या भक्ताला तेच देत असतो, ज्यामधून त्याचे कायम भले होणार असते. आम्ही भक्ताला क्षणिक सुख देण्याचा विचार कधीच करत नाही, तर आमचा भक्त नेहमी खुश, आनंदी राहील याचे नियोजन करत असतो. बाळा, तुझ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही होत आहे व जे काही भूतकाळामध्ये घडून गेलेले आहे, ते सर्व काही पूर्वनियोजित होते. त्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारणे होती. त्या सर्वांमधून फक्त तुझेच भले होणार आहे. कधी जीवनात कोणाचे कौतुक करण्याची वेळ तुझ्यावर येईल, तेव्हा त्यांचे मन भरून कौतुक कर, पण कधीही कोणाचा अपमान करू नकोस. समोरील व्यक्तीच्या मनाला लागेल असे कधीही वागू नकोस. नेहमीप्रमाणे सर्वांशी प्रेमानेच वाग. बोल आणि तुझ्या यशाच्या वाटेवर संघर्ष करताना, ते स्वप्न पूर्ण करताना कितीही अडचणी, आव्हाने आली तरी त्यांना सामोरे जाण्याची नेहमीच तयारी ठेव. कारण जी गोष्ट तुला आव्हान म्हणून समोर येते, त्याच गोष्टी तुझ्यात बदल घडवून आणत असतात. आणि हाच बदल नेहमी सकारात्मक ठेव. तुझ्या यशासाठी तो महत्त्वपूर्ण ठरेल. जे लोक तुला त्रास, दुःख देतात, तुझा तिरस्कार करतात, त्यांचा राग करू नकोस, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी तुला पुन्हा उभे राहण्यासाठी प्रेरित केलेले आहे. त्यांच्याच वागण्याने तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्दीने सज्ज झालेला आहेस. म्हणून नकारात्मक बोलणाऱ्या, वागणाऱ्या व्यक्तीकडून तू नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातूनच पहा. भलेही त्यांनी तुला त्रास देण्याच्या हेतूने वागले असतील, पण तू मात्र त्यातूनही सकारात्मक गोष्टी शोधून काढ, त्या आत्मसात कर. तेच घेण्याचा प्रयत्न कर, ज्यातून तुझे भले होणार आहे. म्हणून जीवनात घडणाऱ्या कोणत्याही घटनेने किंवा परिस्थितीने आणि वेळेने हताश न होता स्वच्छ नजरेने पाहण्यास सुरुवात कर. कारण जे काही होत आहे त्यामधून काहीतरी चांगलेच घडणार आहे हा विश्वास ठेव. लवकरच तुझे जीवन बदलेल. घाबरू नकोस, जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी संदेश आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. असे संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.